खापर पंजाच्या नंतर आपल्याला आपल्या कोणाचं पूर्वजांचं नाव माहिती का सांगा? नाही माहिती महाराज, नाव नाही माहिती आपल्याला. त्यांचं नाव माहित नाही आपल्याला. मला सांगा ते नव्हते का? ते होते ना. मग होते तरी आपण त्यांचं नाव का घेऊ विसरलो आपण? लक्षात ठेवा, त्यांनी फक्त स्वतःचं घरदाराचं पाहिलं महाराज, पण माझ्या संतांनी सगळ्या जगताचं पाहिलं. म्हणून आपण या संतांचं नामस्मरण करतोय, म्हणून आपण या संतांची पुण्यतिथी करतो, नाही का? येतात ते कशासाठी? महाराज म्हणतात, आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी, आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी. महाराज म्हणतात, आम्ही सांगतोय तुम्हाला, ऐका, आम्ही आलो. महाराज स्वतःचा ठिकाणा सांगतात. कुठे राहता आता? महाराजांना विचारा तुम्ही, महाराज तुम्ही कुठे राहता? महाराज नक्की सांगतील, आम्ही वैकुंठवासी आलो याचे कारणाशी. बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया, साच भावे वर्ताया, झाडू संतांचे मार्ग आडराने भरले जग. संतांचे मार्ग झाडण्यासाठी म्हणजे पुढे गेले त्यांचा शोधित मार्ग. जे समोर गेले तर त्यांच्या पाठीमागे चला, जे नुसतं मातीत गेले त्यांच्या मागे जाऊ नका. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. महाराज संत करतात काय? ऐका, संत जीवाला शांती प्रदान करून देतात, संत जीवाला शांतता प्रदान करून देतात महाराज, संत जीवाला ऐश्वर्य संपन्न करून देतात महाराज. विठ्ठला विठ्ठला. मी सकाळी आज कीर्तनासाठी या ठिकाणी आलो. आमच्या आजच्या कीर्तनाचे जे यजमान आहेत ते श्री जयराम किशनराव केदार हे आजच्या कीर्तनाचे यजमान आहेत. महाराज अतिशय सामान्य व्यक्ती, म्हणजे मी स्तुती करत नाही बरं का, मी स्तुती करत नाही त्यांची, पण ही वस्तुस्थिती सांगतो मी. मला वाटते श्रीमंत किती हे मला माहित नाही. मला नंतर सांगितलं, मला बाळूंगवळी त्यांनी सांगितलं, महाराज त्यांचं जीवन टायरच्या गाड्या आहेत ना, त्यांचं जीवन ते काम ते करतात म्हणे महाराज. पण महाराज आल्यानंतर बाबांविषयीची श्रद्धा, बाबांविषयीचं प्रेम त्यांच्या मनात किती आहे हे आल्यानंतर कळलं महाराज. बाबांनी काय दिलं कधी विचार करू आपण. कधी कधी कोणाच्या लक्षात कोणी म्हणत असेल, हा काय करायचे सप्ते बाबाच्या पुण्यतिथी काय साजरी करायची? महाराज काय दिलं? सामान्यातल्या सामान्य माणसाला परमार्थ कसा करायचा महाराज ही शिकवण बाबाने दिली. आणखी काय पाहिजे? आणखी काय पाहिजे? काय पाहिजे सांगा, खरं सांगा. किती समाज बिरकोटला होता सांगा ना आपला समाज, म्हणतो मी. हा बाबांच्या मनामध्ये काय विचार आला असेल? हा ऐका, मी मगाशी बोलून गेलो, मी संत येतात ते स्वतःसाठी येतच नाहीत. महाराज म्हणतात, जगाच्या कल्याणा, जगाच्या कल्याणा, जगाच्या कल्याणा संताच्या जगाच्या कल्याणा, जगाच्या कल्याणा, जगाच्या कल्याणा संताचे विभूती. जगाच्या कल्याणा, जगाच्या कल्याणा, जगाच्या कल्याणा संताचे विभूती. जगाच्या कल्याणा, जगाच्या कल्याणा, जगाच्या कल्याणा संताचे विभूती.
जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविती परोपकारे परोपकारासाठी महाराज संतांचं जीवन हे परोपकारासाठी आहे. मला वाटतं किती आपण संत होणार नाही बरं का बाबा, आपण संत होणार नाही, पण ऐका ना, संतांनी सांगितलंय त्या मार्गावर चलू शकतो का नाही सांगा आता भगिनींनो, चलू शकतो का नाही सांगा. त्यांनी सांगितलंय तसं ऐका ना, आपण जास्त लांब जाऊ नका. जास्त मार्ग जाऊन गेले आधी, मार्ग जाऊन गेले आधी, मार्ग जाऊन गेले आधी, मार्ग जाऊन गेले आधी. दयानिधी संत दे, दयानिधी संत दे, मार्ग चालू जाता, चालू जाता. दयानिधी संत दे, बंदे चालू जाता, ये बंदे चालू जाता. मार्ग जाऊन गेले आधी, मार्ग जाऊन गेले आधी दयानिधी संत ते तेनेचे पण ते चालू जाता न पडे गुंता कोते काही. संत महात्मे त्यांना शांत बसवा. मंदिरामध्ये मार्ग जाऊन गेलेले संत महात्मे ऐका, आणि संतांच्या मार्गाने आपण चालणं गरजेचं आहे. ऐका, संत महात्मे ज्या पद्धतीने भगवान परमात्म्याकडे कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती आहे, तशी माझ्या संतांकडे शक्ती आहे. तुम्हाला महाराज कसं काय म्हणता, नक्की उदाहरण सांगते, भजन करा. विठ्ठला विठ्ठला गोकुळातला प्रसंग आहे. भगवान परमात्म्याने गायीच्या गोठ्यामध्ये दूध काढण्यासाठी जावं, तर भगवान परमात्मा बैलाच्या गोठ्यामध्ये गेला. ऐका, आणि भगवान परमात्म्याने बैलाच्या काशेतून दूध काढलं. हे चरित्र कोणाचं आहे? हे चरित्र कोणाचं आहे? देवाचं चरित्र आहे. हे चरित्र देवाचं आहे, नाही का? गायीची वासरे म्हशीला सोडली, म्हशीची वासरे गायीला सोडली. हे चरित्र सांगतोय तुम्हाला, हे देवाचं चरित्र आहे. ऐका माझ्या संतांचं चरित्र. एक दिवसचा प्रसंग आहे. जगद्गुरु तुकोबाराय वैकुंठ गमन झालं होतं तुकोबारायांचं, आणि वैकुंठ गमन झाल्यानंतर त्यांची मुलगी, तिचं नाव भागीरथी माता. भागीरथी मातेने असं म्हणतात, संत चरित्रामध्ये असं चरित्र आलेलं आहे, भागीरथी माताने बाबा न भेटल्यामुळे जवळजवळ 4 ते 5 वेळेस इंद्रायणीच्या डोहामध्ये उडी मारली होती. लग्न झालं होतं भागीरथी मातेचं बाबासाठी. खरं सांगा, घरामध्ये जीवापाड जर प्रेम कोण करत असेल बापावर, ऐकताय सगळे, तर त्याचं नाव लेक आहे महाराज. लेक, लेक ही बापाची माय असते, आणि ही बापाची लेक ही लेक असते, नाही का? कितीही त्रास होऊ द्या, ऐका, कितीही कठोर काळाचा बाप असू द्या, लग्न लागल्यानंतर कितीही कठोर काळजी असू द्या बापाचं, कितीही कठोर असू द्या महाराज, तो बाप रडलाच पाहिजे, रडलाच पाहिजे. आणि ती जाता जाता माईला सांगते, बाई आई ऐक बरं का, आतापर्यंत झालं ते झालं, इथून पुढं माझ्या बापाला त्रास देऊ नको बरं. अशी म्हणणारी लेक असते महाराज, अशी म्हणणारी लेक असते. लेक ही बापाची आई असते दुसरी, आणि अशी ती लेक माझ्या जगद्गुरु तुकोबारायांची. मला वाटतं लेक तुमची आमची असू द्या, लेक संताची असू द्या, ती लेकच असते महाराज, ती लेकच असते. बाबा मला तुम्ही भेटून गेले नाही बाबा, बाबा बाबा गेले कोण्या गावा, भागीरथी करती धावा. बाबा तुम्ही मला भेटून गेले नाही बाबा. 4 ते 5 वेळेस बाबाच्या नावाने आकांत फोडला भागीरथी मातेने, आणि इंद्रायणीच्या डोहामध्ये उडी मारली. शेवटी तुकोबारायांना देवाने सांगितलं, तुकोबारे तुम्हाला जावं लागतं बरं का, कारण का भागीरथी तुमची धावा करते. महाराज जगद्गुरु तुकोबाराय आले, जगद्गुरु तुकोबाराय आले आपल्या लेकीसाठी आले. महाराज काय नातं असेल लेकीचं आणि बापाचं, कल्पना करा. बाप आलाय, येलवडे नगरी आहे, बाबा आलात तुम्ही, किती आनंद वाटला असेल. वैकुंठातून बाप आलेला आहे, मुंबईहून नाही, दिल्लीहून नाही. बाप आमदार नाही, बाप खासदार नाही, बाप संत आहे.
वैकुंठातून आले, वैकुंठातून जगद्गुरु तुकोबाराय, बाबा काय करू तुम्हाला खाण्यासाठी? आणि त्यावेळेस लवकर काय बनवता येईल? म्हणे अगं तुला जे भागे तुला जे बनवता येईल ते बनवणार. नाही ना बाबा, तुम्ही वैकुंठातून आलात ना, तुम्हाला काहीतरी केलं पाहिजे खाण्यासाठी. त्यावेळेस बाबा काय करू लवकर? बघ तिच्या लक्षात आलं, भागीरथी आई साहेबांच्या लक्षात आलं की आपण शेवाळ्या केल्या पाहिजे. आणि असं म्हणतात, शेवाळ्या जर करायच्या म्हटलं की वरणाशिवाय शेवाळी चांगली लागत नाही. झोपल्या नाही तुम्ही? त्याला वरण लागतं, त्याला कोथिंबीरीचं फोडणीचं वरण लागतं, आणि त्या वरणाशिवाय बरं का प्रकाश महाराज, बरोबर आहे का? त्याला काय काय लागतं? तूप. आता तुम्ही चूप म्हणताल, पण चूप नाही, हा तूप लागतं महाराज, दूध लागतं. बाबा एवढ्या सुंदर शेवळ्या केल्या, पण शेवळ्या तुम्हाला खावा असे वाटणार नाहीत बाबा. मग थांबा बाबा 5 मिनिटं. एलवेडे नगरीमध्ये आई साहेब गेल्या, गावामध्ये बघितलं, नाही सापडलं महाराज, नाही भेटलं दूध, नाही भेटलं दूध. बाबा चेहऱ्यावरती नाराजगी आहे, दुःखी चेहरा आहे. भागे काय झालं बेटा? बाबा काय नाही. अगं काय झालं सांग ना भागे. बाबा काय नाही. अगं काय झालं सांग भागे. बाबा मी सगळ्या एलवडे नगरीमध्ये हिंडले, पण दूध भेटलं नाही, आणि दुधाशिवाय शेवळ्या चांगल्या लागत नाही. असं का? एवढंच ना, थांब दे तांब्या इकडे. तांब्या दिला जगद्गुरु तुकोबारायांकडे, आणि भगवान तुकोबाराय एलेश्वराच्या मंदिरामध्ये गेले आणि त्या भगवंताची पूजा केली. महाराज म्हणतात, एलेश्वरा ते पूजिले, जगद्गुरु तुकोबारायांनी वेलेश्वराच्या त्या भगवान महादेवाचं मंदिर आहे, महादेवाची पूजा केली, येलेश्वराची पूजा केली. समोर नंदी आहे, नंदी, त्या नंदीची पूजा केली. आणि नंदीची पूजा केल्यानंतर महाराज म्हणतात, उठविला नंदी शिवाचा ढवळा. सांगितलाय, कलर पण सांगितला, कोणी असं खोटं म्हणू नये म्हणून. उठविला नंदी शिवाचा ढवळा. महाराज उभा केले आणि दूध काढलं. मला वाटते भगवान परमात्म्याने नंदीच्या काशीतून दूध काढलं, पण तो नंदी कसा होता? तो नंदी जिवंत होता, पण माझ्या जगद्गुरु तुकोबारायाने अचेतन, ज्याला जीव नाही. महाराज म्हणतात, दगडाच्या नंदीच्या काशीतून जगद्गुरु तुकोबारायाने दूध काढलं. मला वाटतं माझ्या संतांचं चरित्र काही अलौकिक आहे महाराज. विठ्ठला विठ्ठला. संतांचा सहवास लाभणं फार महत्वाचं आहे महाराज, फार महत्वाचं आहे. बघा संतांचा सहवास कसा पाहिजे. मी प्रसंग सांगेल, भगवान बाबांच्या जीवनातला प्रसंग नक्की सांगेल. आज बाबांची पुण्यतिथी आहे, नक्की पुण्यतिथी आहे. बघा काय असेल, गुरुवर्य उमेश महाराज दशरथी बाबांना मी विचारलं सहज, बाबा आता जगद्गुरु तुकोबारायांपर्यंत निळोबारायांपर्यंत संतांची पुण्यतिथी निमित्त अभंग लिहिलेले सगळे. मग आता बाकीचे जे संत महात्मे आहेत आपले, संत कोणला म्हणतात? जे देवमान्य आहेत त्यांना संत म्हणायचं, जे संत मान्य आहेत त्यांना संत म्हणायचं. बरं निळोबारापर्यंत संत आहेत, नंतरचे संत नाहीत का? नंतरचेही संत आहेत, पण त्यांच्यानंतर त्यांच्या समाधीचे वर्णन केलेलं नाही. मग आता महाराजांना विचारलं, महाराज याचं नंतर कसं करायचं? अशा संतांच्या पुण्यतिथ्या येतील, तर मग त्यांची पुण्यतिथी कधी साजरी करायची? म्हणजे काहीच नाही. ज्या ज्या संतांच्या समाधीचे अभंग असतील, समाधी सोहळ्याचे अभंग असतील, ते अभंग म्हणायचे, आणि आपल्या संतांच्या जगद्गुरु तुकोबारायांच्या निळोबारायांनंतर जे संत आहेत त्या संतांच्या पुण्यतिथी साजरी करायची. विठ्ठला विठ्ठला. मला मी सांगतोय तुम्हाला, बघा कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम संतांकडे. मला वाटतंय देवापेक्षाही संतांकडे शक्ती जास्त आहे, अद्भुत आहे. संतांच्या सहवासामध्ये जा, संतांच्या संगतीमध्ये जा, जीवन बदलल्याशिवाय राहणार नाही. नक्की प्रसंग सांगेल. मला वाटतंय भगवान बाबांचं जीवन अतिशय पवित्र आहे महाराज, अतिशय पवित्र जीवन आहे. स्वानंद श्रीकुणाशी सद्गुरु जोग महाराज आणि त्या ठिकाणचे बंकट स्वामी महाराज, बंकट स्वामी महाराजांच्या सानिध्यामध्ये
भगवान बाबा आपलं जीवन व्यतीत करत होते. भगवान बाबांचं जीवन फार गोड आहे. नंतर त्या ठिकाणी संस्था स्थापन झाली. मोठ्यांच्या संगतीमध्ये बाबा राहत गेले. स्वानंद शिकवणाशी सद्गुरू जोग महाराज म्हणजे सामान्य नाही, आणि बंकट स्वामी महाराज हे सामान्य नाहीत महाराज, नाही का. तोला मोलाचे महात्मे येतं, आणि तोला मोलाच्या महात्म्यामध्ये हे ऐश्वर्य संपन्न असणारं जीवन म्हणजे गुरु भगवान बाबा. सामान्य जीवन नाही महाराज. मी आता येता येता चरित्र श्रवण वाचलं, मी चरित्र वाचलं. हे महात्मे एकीकडे, हे सगळे महात्मे एकीकडे, आणि भगवान बाबांचं जे जीवन आहे, मला वाटतं भगवान बाबाकडे असं बघितलं की असं वाटायचं, काय म्हणतात तुकोबर आहे, सहस्त्र दीपे दीप कैशी प्रकाशली प्रभा. महाराज म्हणायचे, ते वर्णन आहे असं की बाबांचं जीवन, बाबांचं देह इतकी कांती सुंदर होती बाबांची. मला वाटतंय मी ते वाचता वाचता माझ्या डोळ्यात पाणी आलं. काय संतांचं जीवन आहे महाराज. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. असं म्हणतात आष्टी परिसरामध्ये एक फार मोठा दरोडेखोर होता, आणि तो दरोडेखोर कोणाला सापडत नव्हता, आणि म्हणून इंग्रजांनी एक सहस्त्रबुद्धे नामक एक व्यक्ती पाठवला. बरं आता ऐका, तो सहस्त्रबुद्धे नामक जो व्यक्ती तो पाठवल्यानंतर बरं दरोडेखोर तसा भेटणार नाही, म्हणून ह्या सहस्त्रबुद्धेने काय केलं, जटा वाढल्या. कशा वाढल्या जटा? दाटून वाढल्या, त्या खरंच वाढल्या नाही. दाटी मोठी चोराला एक बघा काहीतरी करायचंय मनामध्ये एक भावना. बघा पंढरपूरच्या रस्त्याने जर आपण गेलो, सगळेच वारकरी नसतात, आणि जे वारकरी असतात त्यांचं जीवन वेगळं असतं. वारकऱ्याला सकाळी सकाळी गंध ओढायला पण वेळ नसतो, पटकन गंध ओढायचा, दिंडीत सामील व्हायचं आणि भजन सुरू करायचं. आणि असे ते वारकरी असतात गळ्यामध्ये टप्पू माळी. जर एक माळ जर डोक्यात घातली की माणसाचा मुडदाच पडत. पंढरपूरच्या रस्त्याने आमच्या दिंडीत घडलेली घटना सांगतो. गळ्यात माळी येतं. मित्राला म्हणलं, अरे नका याच्या नादी लागू. म्हणे तुम्हाला कळतंय का काही, वारकरी माणूस आहे, किती मोठ्या मोठ्या माळा येतं. अरे बरी मला माळा असतील त्याच्या नादी लागू नका. संध्याकाळी त्याला झोपण्यासाठी जागा दिली रावटीमध्ये, आणि सकाळी बघतोय तर ज्यांनी जागा दिली त्याचीच पिशवी नाही जाग्यावर. म्हणजे वारीमध्ये येतात ते संत नसतात महाराज, नाही का. ते सगळेच भजनी असतील असं सांगता येत नाही. त्या सहस्र बुद्धीने काय केलं, अंगावर सुंदरपैकी जटा धारण केलेलं येतं, जटा धारण करून त्या ठिकाणी राहत होते. मग बाबांचं जीवन छोटस व्यक्तिमत्व होतं बाबा. पण आता बाबा हळूहळू मोठे झाले, असं म्हणतात त्यांच्या संगतीमध्ये आले, नाही का. त्यांची दिनचर्या भजन करायचं, कीर्तन करायचं. पण ऐका, बाबांचा पगडा एक वेगळाच होता महाराज. बाबांचं जीवन एक अद्भुत जीवन होतं महाराज. बाबांच्या बुद्धीवरती जे संस्कार होते ते संस्कार फार मोठ्या मोठ्या महात्म्यांचे होते. बाबांच्या बुद्धीवरती जे संस्कार होते ते फार मोठ्या मोठ्या महात्म्यांचे होते. आणि म्हणून असं झालं की एक दिवशी भगवान बाबा कीर्तन करता करता भगवान बाबा कीर्तन करत होते, आणि कीर्तन करता करता सहस्र बुद्धेजी समोर बसलेले होते. म्हणतात समोर बसलेले असताना बाबांचा काही विषय आला असेल, आपण इथे आलो कशासाठी, आपण काय केलं पाहिजे, असं बाबांच्या कीर्तनामध्ये आलं असेल. आल्यानंतर तात्काळ त्यांच्या जटा दाढी जी वाढली होती, कीर्तन झाल्यानंतर बाबांचे पाय धरले. बाबा, मी जे दाढी वाढली, मी जे जटा वाढल्या, बाबा मी या भजनासाठी वाढल्याच नव्हत्या, मी या पूजनासाठी वाढल्याच नव्हत्या. बाबांनी विचारलं, बाबा म्हणे का मग तुम्ही दाढी जटा का वाढल्या? एकच सांगितलं, बाबा इकडे एक मोठा गुंडा आहे बरं का, दरोडेखोर, बस त्याला पकडण्यासाठी या साधूच्या वेशात राहिलो. पण बाबा मला असं वाटतंय, आता इथून पुढे मला हा साधू वेश काढू वाटत नाही. मला वाटतं ही संतांच्या सहवासातली गोष्ट आहे, संतांच्या सानिध्यातली गोष्ट आहे. माणसाच्या जीवनाचं परिवर्तन होतं त्याला संत म्हणायचं. माणसाचं जीवनामध्ये परिवर्तन कधी निर्माण होतं, ज्यावेळेस खरेच जीवनामध्ये साधू भेटले, संत भेटले, की माणसाचं जीवन बदलतं. विठ्ठल विठ्ठल म्हणेल बघा, देवापेक्षा संतांकडे शक्ती काही अद्भुत आहे, अद्भुत शक्ती आहे. भगवान बाबांचं जीवन किती गोड आहे बघा ना. बाबांनी स्वतःसाठी काहीच केलं नाही. काय केले स्वतःसाठी? पण ऐका, बाबा कधीच असे अंगावरती मळके कपडे आणि असं कसं बी कधी कधी वागले नाही बाबा, नाही का. ऐश्वर्य संपन्न, हातामध्ये अंगठ्या. मी मगाशी इकडे येत असताना गुरुवर्य आपल्या वारकरी संप्रदायातले
मोठे महात्मे नामदेवजी शास्त्री महाराज बाबांच्या मुखातून मग असे ऐकलं म्हणे मला बाबांची अंगठी म्हणे मी संग्रहित ठेवली म्हणे अंगठी 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 आणि त्या अंगठीवरचे जे काही खडा आहे म्हणे तो खडा पाचूचा खडा म्हणे बघितला मी बघितल्यानंतर तो भारी वाटला मला आणि सहज म्हणे एखाद्या याला विचारावं आपण कोणाला सोनाराला विचारावं म्हणे की याची किंमत काय आहे. कधीच्या काळातली बाबांच्या काळातली ती अंगठी आहे पाचूचा खडा आहे वरती आणि वर बघितलं तो पाचूचा खडा आहे त्यांना वाटलं आपण विचारलं पाहिजे सहज ज्यावेळेस तो खडा विचारला त्यावेळेस त्या सोनाराने सांगितलं हा खडा कमीत कमी 10 लाखाचा आहे. कधीची गोष्ट ही बाबाच्या काळातली मला वाटतंय माणसाने बरं काय माणसाकडे किती हे याला महत्व नाही मला वाटतं माणसाने काय केलं पाहिजे माहिती का मळकं असावं पण जळकं असू नये. काय म्हणतो मी एक प्रकार मळकं राहा पण जळकं राहू नका महाराज. विठाला विठाला बाबांची शिकवण आहे महाराज प्रसन्न राहायचं नसेल तुम्हाला तुमच्याकडे आज नसेल पण मला वाटतंय बाबाने इतकं दिलंय आपल्याला इतकं दान दिलंय आपल्याला मला वाटतंय कृपादान केले संती कृपादान केले संती कृपादान केले संती कृपादान केले संती कृपादान केले संतांनी एवढी आपल्यावरती कृपा केलेली महाराज म्हणतात कृपादान केले संती कल्पांतेही सरेना. ज्याला कळेल त्याच्या लक्षात येईल बघा संतांनी काय दिलं महाराज संतांनी काय नाही दिलं सांगा काय नाही दिलं आपल्याला बाबांनी काहीच नाही दिलं सांगा आपल्याला. बाबांकडे लक्ष्मी महाराज बाबांच्या हातात लक्ष्मी होती आणि लक्ष्मी कुठं राहते माहिती का लक्ष्मी देवाच्या चरणाजवळ राहत असते. लक्ष्मी देवाच्या चरणाजवळ राहत असते. ऐका यशस्वी अवधार्य लक्ष्मी कुठे असते रंगी रंगे रे श्री रंगे श्री कुठं श्री म्हणजे लक्ष्मी लक्ष्मी कुठे असते तर देवाच्या चरणाजवळ लक्ष्मी असते. मला वाटतं बाबांच्या हातामध्ये लक्ष्मी आहे आपल्याला कशाची कमी नाही महाराज कमी नाही कारण की बाबांचा आशीर्वाद आहे. मला वाटतंय बाबांच्या जीवनाचा जर आपण विचार केला तर बाबांचं जीवन किती पवित्र आहे महाराज. हा आणि ऐका ते टाकीचे घाव सोसल्याशिवाय दगडाला देव पण येत नाही असं म्हणतात. हा ज्याला त्रास होतो जीवनामध्ये बघा सुरुवातीचं जीवन अतिशय हलाखीचं असतं. अशा माझ्यासमोर बसलेल्या वयोवृद्ध माऊल्यांना मी नक्की बोलेल बघा आता बंगले दिसतात बरं का माझ्या बहिणी समोर बसलेल्या जवळजवळ बऱ्याचशा बहिणी माझ्या समोर बसलेल्या. कधीच आपल्या सासूला म्हणू नका तुम्ही आमच्यासाठी काय केलंय कधीच म्हणू नका. त्याला जर म्हणलं ना तुम्ही आमच्यासाठी काय केलं ते म्हणते तुम्हाला दिसतो की कडला पाठ 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 इथल्या अशा कितीतरी माता माऊली असतील की त्यांनी पाठावरती काम केलं असेल. वेळेवरती जेवायला भेटत नसेल पण पाठावर जावं लागायचं कारण का माझे लेकरं बाळ उपाशी राहिले नाही पाहिजे. काय दिलं नाही त्यांनी काय नाही दिलं बरं तो काळ आठवा जरा यांचा तो काळ आठवा आणि आताचा काळ आठवा. आता त्यांना बसू द्या कथीला म्हणलात ना त्यांना नेऊन सोडण्याची व्यवस्था करायला लावत जा बरं का त्यांना नेऊन सोडण्याची व्यवस्था करत जा पण त्यांना म्हणू नका तिथे जाऊन काय करायचंय. विठाला 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 आता चांगले दिवस कोणामुळे आले तर या माता माऊल्यांनो या वयोवृद्ध माता माऊलीमुळे आता चांगले दिवस आले आपले. मला सांगायचंय तुम्हाला बघा जीव असो अगर संत असो संतालाही त्रास भोगावा लागतो महाराज. माझ्या ज्ञानोबरायांना सहज ज्ञानोबराय म्हणत नाही आपण सहज आपण तुकोबराय म्हणत नाही आपण त्यांना त्रास किती झाला सांगा ना. आणि तसाच त्रास माझ्या भगवान बाबाला झाला तसाच त्रास भगवान बाबाला झाला. बाबा ज्यावेळेस गडावरती राहायला गेले
बाबा राहायला गेल्यानंतर सुरुवातीला अतिशय प्रसन्न वाटलं बाबांना, पण नंतर नंतर मात्र त्रास द्यायला सुरुवात केली. कोणी त्रास द्यायला सुरुवात केली माहिती का? बाहेरच्या लोकांनी. बाहेरच्या लोकांनी. बाबा खरंय का? ऐका, बाहेरच्या लोकांना काहीच देणं घेणं नसतं. त्रास जर देत असतील, खऱ्या अर्थाने या जीवाला त्रास जर कोण देत असेल तर ते आपले माणसं देतात. लक्षात ठेवा, आपले माणसं त्रास देतात. आणि ऐका ना, आपल्या माणसाने आपल्या माणसाला त्रास देणं ह्या आपल्या माणसाचा जन्मसिद्ध हा नाही, बरं हक्क नाही, हा जन्मसिद्ध हक्क नाही. अरे त्याला आपलं म्हणूच नका. जे लोक त्रास देत असतील तर तोच त्रास सहन करण्याची ताकद आपल्यामध्ये असते. पण मला वाटतंय आपल्या माणसाकडून त्रास झाला की तो त्रास महाराज असह्य असतो, तो त्रास सहन होत नाही महाराज. कारण ते माणसं कोणाचे असतात? आपले माणसं असतात. आपलेच दात आणि विठ्ठल 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 हे माणसं आपले असतात महाराज. संतांना त्रास झाला, माझ्या ज्ञानोबरांना त्रास झाला, तुकोबरांना त्रास झाला. गोपला पाटील गावीची हे लोक आता मज भीक कोण गाले. लोक महाराज त्रास दिले तुकोबरांना, माझ्या ज्ञानोबरांना मधुकरी दिली नाही. मधुकरी म्हटलं मधुकरीसाठी यावं माझ्या ज्ञानोबरायांनी. आणि त्याच आळंदीतल्या कर्मठ ब्राह्मणांनी त्यांना त्रास दिला महाराज माझ्या ज्ञानोबरायांना. खरं सांगा, ज्ञानोबरायांना त्रास दिल्यानंतर ज्ञानोबराय पर्णकुटीमध्ये जावं ज्ञानोबरायांनी आणि रडावं, डोळ्यामध्ये पाणी यावं, रडावं. आणि माझ्या छोट्याशा चिमुकल्या मुक्तांनी सांगितलं, बाबा दादा तुम्ही जर असं रडलात या जगाचं कल्याण कसं होणार आहे? तुम्ही कसं असलं पाहिजे? योगी पावन मनाचा साहे अपराध जनाचा, विश्वरागे झाले वनी संती सुखे भावे पाणी. संतांनी काय केलं पाहिजे, कसं राहिलं पाहिजे, ही माझी छोटीशी मुक्ताई सांगते. ऐका, जर घरामध्ये त्रास होत असेल, घरामध्ये जर वातावरण विस्कट असेल तर घरामध्ये वातावरणावरती चांगलं वातावरण कसं होईल याचा विचार करा माता मावल्यांनो. भांडण झाले की त्याला पेटवू नका, त्याला विझवण्याचा प्रयत्न करा. काही नाही, खरं सांगा, भांडणात काही पडलंय का? नाही पडलं. माझा कोणाचं चांगलं झालं सांगा? भांडणामध्ये कोणाचं चांगलं झालं नाही. लक्षात ठेवा, भगवान के घर देरे लेकिन अंधेरे नाही. विठ्ठला विठ्ठला. आणि संतांचा त्रास, संतांना त्रास झाल्यामुळे आज संत पदावरती प्राप्त आहेत ते महाराज, नाही का? आज ते ज्या ठिकाणी बसलेत, मला वाटते बसलेत त्या ठिकाणी आपल्याला बघितल्यानंतर वाटतंय वा वा, बाबांची आपण पुण्यतिथी साजरी करतो आपण. पण ऐका ना, त्यांच्या जीवनामध्ये त्यांच्या जीवनात झालेला त्रास कधी आपण विसरला नाही पाहिजे. जर संतांना त्रास होत असेल, देवाला त्रास होत असेल तर तुम्ही आम्ही माणसं आहेत ना. विठाला विठाला विठाला. संतांना त्रास झालाय. ऐका, बाबांचं जीवन कसं आहे बघा. बाबांना त्रास झाला महाराज, लोकांपासून त्रास झाला. ऐका, साधूवरती आळ घेतली, हो आळ घेतली. काय काय आळ घेतली तुम्हाला माहिती सगळं. ऐका, पण ऐका, जीवन किती पवित्र आहे मला वाटतं हे देव दाखवून देत असतो. जर माझ्या संतांचं जर वर्चस्व जर तुम्हाला दाखवायचं असेल, माझ्या भगवान परमात्म्याला आवडत नाही. एक प्रकार तुम्ही देवाला शिवी द्या, पण माझ्या संतांना नाव ठेवू नका, नाही का? तुळशी उगवे रक्त सांडीले देते, तुळशी उगवल्या रक्त सांडीले दे. हा, जय जय भगवान बाबा, चिदानंदाचा गावा, जय जय भगवान बाबा. जय जय भगवान बाबा. तुळशी उगवल्या रक्त सांडीले जेते. मला वाटतं ह्या आरत्या नंतर नाहीत होता, ह्या आरत्या अगोदर तयार होत नाहीत. लक्षात ठेवा, ह्या आरत्या नंतर तयार होतात. मला वाटतं ज्याचं जीवन चरित्र लिहावं असं वाटत असेल, आपलं जीवन लोकांना दाखवावं असं वाटत असेल, त्यांनी अगोदर जीवन जगा, अगोदर त्यांनी सुंदर जीवन जगा, नंतर आपल्या आरत्या झाल्याशिवाय राहणार नाही. विठाला विठाला विठाला. बाबांच्या
बाबांची एक शिकवण असायची महाराज, शेती विका पण काय काय काय, शेती विका पण, शेती विका पण मुलं शिकवा, मुलं शिकवा, मुलांना शिकवा, त्यांना शाळा शिकू द्या, त्यांना शाळा नका शिकू. ऐकताय ना? त्यांना शाळा शिकवा पण त्यांना शाळा शिकू नका गाड्या. त्यांना शाळा शिकवा, चांगल्या पदवीला जाऊ द्या, ही बाबांची विचार आहेत महाराज. आज तळागाळातला समाज या ठिकाणी बसलाय. ऐका ना, आपण कल्पना करा, जर बाबा नसते, वामनभाऊ महाराज नसते, भगवान बाबा नसते, तर आज आपण कुठे असतो? जरा विचार करा, जरा थोडीशी कल्पना करा, आपण कुठे असतो. आता हा आपला इकडला परिसर चांगला आहे महाराज. बीड जिल्ह्यातला जर महाराज जर परिसर बघितला, हा समाज जर वंजारी समाज जर बघितला, गुरुवर्य तारकेश्वर गडाचे महंत आडनाथ बाबा शास्त्री, बाबांना माहित असते, शास्त्री बाबा, बाबांच्या सहवासात मला खूप राहण्याचा योग आला. आमचे मित्र आहेत त्या ठिकाणचे. बाबांचे जे शिष्य आहेत ते शिष्य आणि आम्ही सहपाठी जोग महाराज संस्थेतले. राम महाराज नाही, त्याचं नाव काय आहे ते, काशीला आहेत बघा सध्या, घुले घुले महाराज, घुले महाराज काशीला आहेत ते, हरिद्वारला आहेत, ऋषिकेशला. आम्ही सहपाठी येतो आणि म्हणून बाबांसोबत आम्हाला जवळजवळ काशीला गेले होते बघा, जवळजवळ 25 लक्झऱ्या बसेस, तुम्हाला आठवत असेल मागे. तारकेश्वरगडाचे महंत बाबा जवळजवळ 35 ते 40 लक्झऱ्या घेऊन काशीला गेलो होतो आम्ही त्यांच्यासोबत. अतिशय सामान्य. बाबांना सहज विचारलं, बाबांना विचारलं, बाबा हे असा समाज म्हणलं तुम्ही घेऊन आलात, काही म्हाताऱ्याला काठी म्हणजे चालता येत नाही, काही म्हाताऱ्यांच्या हातामध्ये काठी आहे, म्हणलं असा समाज तुम्ही घेऊन आलात बाबा, जर काही करता काही झालं तर हे कुणी बघायचं? म्हणजे त्या 25 मला वाटतं 25 लक्झरीमध्ये आम्ही 2-2 महाराज लोक, 2-2 महाराज लोक. आम्ही काय करायचं, फक्त त्यांच्याकडे बघायचं, लक्ष द्यायचं. अहो लक्ष काय, ते आमच्याकडे लक्ष द्यायचे, व्यवस्थित लक्ष द्यायचे आमच्याकडं. मी त्यांना एका म्हातारीला विचारलं, सहज विचारलं, आजीबाई अहो म्हणलं किती गर्दी आहे मला सांगा ना तुम्ही, आणि एवढ्या गर्दीमध्ये तुम्ही आलात, तुम्हाला कसं वाटतं सांगा बरं? तुमची व्यवस्था नाही म्हणलं व्यवस्थित, तरी पण तुम्ही काशी इकडे इतक्या लांब आलात तुम्ही. आणि महाराज खरं सांगू का म्हणे, बघा बरं काय, कोण आहे ती बाई? सामान्य बाई आहे, हातामध्ये काठी आहे. म्हणे महाराज खरं सांगू का म्हणे, जेवढा बाबाला त्रास झाला तेवढा तर आपल्याला नाही झाला ना. जेवढा बाबांना त्रास झाला तेवढा आपल्याला त्रास झाला नाही म्हणे महाराज. काशीला बाबा गेले होते, बाबा हरिद्वारला गेले होते, बाबा ऋषिकेशला गेले होते. का गेले होते? कोणाच्या त्रासामुळे गेले होते? आपल्या माणसाच्या त्रासामुळे गेले होते. हे विसरलं नाही पाहिजे. बाबांना त्रास झाला महाराज, आपल्या माणसामुळे त्रास झाला. बाबा सामान्य माणसं सांगतात, महाराज बाबांसारखा आपल्याला त्रास झाला नाही. मग एवढं जीवन पवित्र बाबांचं आहे, मला वाटतं जर एवढं जीवन बाबांचं पवित्र असेल तर तुम्ही आम्ही पुण्यतिथी का साजरी करू नये? विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. नारळी सप्ताह सुरू केले बाबांनी, नारळी सप्ताह सुरू केले. सामान्य माणसाला परमार्थाला आणलं, प्रत्येकाच्या गळ्यात माळी घातल्या महाराज. काय दरारा होता बाबांचा. बाबा आले म्हटलं की समाजाने बाबांची वाट पाहावी. देवाची वाट कमी पाहिजे पण बाबाची वाट पाहिजे, जास्त वाट पाहिजे. नागापूर म्हणून एक गाव आहे बीड जिल्ह्यामध्ये, नाही तर नागापूर म्हणून, बीड जवळ आहे. त्या गावामध्ये एकही वंजारी समाज नाही, सगळा माळी समाज आहे, सगळा माळी समाज आहे. आणि एवढी मोठी सप्ताह सुरू आहे. आता काल शास्त्री त्या ठिकाणी आले होते. जवळजवळ 60 लाख रुपये एका गावातून गेले. कशासाठी? गडाच्या कामासाठी महाराज. ही सामान्य गोष्ट नाही महाराज. काय केलं बाबाने, काय दिलं? अरे तळागाळातला माणूस आज या ठिकाणी व्यासपीठावर आणला, याच्यासारखं मोठं काम कोणतं आहे? विठ्ठला विठ्ठला. आणि अशा संतांचं जर आपण नामस्मरण केलं, अशा संतांचं जर आपण चिंतन केलं तर महाराज आपल्या जीवनामध्ये काय लाभ होतो? अभंगाच्या प्रथम हे
पुण्यवान व्हायचं असेल तर एक करा, संतांचं नाव घ्या. भगवान बाबा की. मला वाटतं सगळ्यांच्या हातात फुलं आहेत ना? फुलं वाटा सगळ्यांना, फुलं वाटा. नंतर घ्यायचं का आपण? नंतर पण असू द्या. आता महाराज म्हणतात त्यांचं नामस्मरण करायचं. पण काय नामस्मरण करायचंय? भगवान बाबा. फुलं नका टाकू, फुलं नका टाकू. मी तुम्हाला विचार सांगतो ऐका. काय करायचं? संतांचं नाव घ्या. काय नाव घ्यायचं? भगवान बाबा की, वामन भाऊ महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की. संतांचं नाव घ्या जर तुम्हाला पुण्यवान व्हायचं असेल तर. महाराज म्हणतात माझ्या जीवनामध्ये मी तो अनुकरण केलंय. काय केलंय? पुण्यवंत भावे घेता सज्जनांची नावे. नाव घ्या महाराज, संतांचं नाव घ्यायचं. पण कसं? संतांचं नाव घेत असताना किती मोठा लाभ आहे. महाराज म्हणतात मी माझ्या जीवनामध्ये संतांचं नामस्मरण करतो. कसं? नेगे माझी वाचा तुटी, नेगे माझी वाचा तुटी, नेगे माझी वाचा तुटी, नेगे माझी वाचा महालाभ आहे. जीवनामध्ये जर लाभ प्राप्त व्हावा अशी अपेक्षा असेल तर संतांचं नाव घ्या. असं कोणाला वाटतं बरं जीवनामध्ये लाभ प्राप्त होऊ नये? सांगा. प्रत्येकाची अपेक्षा आहे महाराज लाभ झाला पाहिजे. आणि हा जीव असा आहे लाभाशिवाय कोणतीच गोष्ट करत नाही, अजिबात करत नाही. प्राप्ती असेल तर काम करतो. एखाद्याला साधं म्हणायचं. आता इथं माझ्या समोर एक लहान पोरगा बसला आहे. त्याचं नाव काय? इथे समर्थ महाराज बसलेले बघा आमचे, बरं का? समर्थ महाराज समोर बसलेले. समर्थ महाराज आज खूप शांत बसले, लय शांत बसले आज. मला वाटतं सामान्य मुलं, लहान मुलगा आहे, जर त्याला जर सहज म्हणलं बाबा जा काळीची डब्बी घेऊन ये, ते मग जाऊन येईल, जाऊन येईल. त्याला दुसऱ्यांदा सांगा ते जाऊन येईल. तिसऱ्यांदा सांगा त्याला, ते म्हणे मी जात नाही. म्हणे कसं काय? काहीतरी द्या ना म्हणे महाराज मला. त्याला रुपया द्या, त्याला फक्त आवाज द्या, आवाज द्या. काम सांगू नका, त्याला आवाज द्या. त्याला पैसे दिले की तो पटकन येईल. काय काम आहे सांगा. काम पण सांगायची गरज नाही. महाराज द्याला कर, मी आणून देतो. सामान्य पोराचं काम आहे असं. तुमचं आमचं तसंच आहे महाराज, लाभाशिवाय कोणती गोष्ट करत नाही. पण ऐका ना, आपलं पवित्र, आपलं मुख पवित्र जर व्हावं असं वाटत असेल तर महाराज म्हणतात नाव घ्या, देवाचं नाव घ्या, संतांचं नाव घ्या. देवाचं नाव घेतलं पाहिजे आपण. देवाने काय नाव घ्यायचं? राजा राम राम राम, सीताराम राम राम. ऐका ऐका बरं, म्हणा म्हणा, तुमची इच्छा आहे म्हणा. पण ऐका बरं का, कथेला यायचं आता. कथेला रोज या, फार गोड कथा आहे बघा. हा, राजा राम राम राम, सीताराम राम राम. राजा राम राम राम, सीताराम राम राम. राजा राम राम राम, सीताराम राम राम. हर घर में अब एक ही नाम. जय श्री राम. वरती हात करा सगळ्या, वर हात करा सगळे, सगळे 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 सावलीला बसले सगळे.
श्रीराम जय श्रीराम हर घर में अब एक ही नारा गूंजेगा मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा भारत का बच्चा बच्चा राम बोलेगा भारत का बच्चा बच्चा बोलेगा हर घर में अब एक ही नाम जय श्री राम हर घर में अब एक ही नाम एक ही नारा गूंजेगा वरात करा जय श्री राम जय श्री राम मेरे भारत का बच्चा बच्चा जय श्री राम बोले मेरा भारत का बच्चा बच्चा मेरे भारत का बच्चा बच्चा मेरे भारत का बच्चा बच्चा जय श्री राम जय जय श्री राम मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा काय आनंद आहे महाराज काय आनंद आहे पण या मुखाने काय केलं पाहिजे देवाचं नामस्मरण केलं पाहिजे या मुखाने काय केलं पाहिजे दुसऱ्यांना शिव्या दिल्या पाहिजे काय केलं पाहिजे काय बोललो मी तुम्हाला काय म्हणलो मी तुम्हाला या मुखाने काय केलं पाहिजे देवाचं नामस्मरण केलं मी तुम्हाला हे सांगतोय तुम्हाला काय ऐकू आलं काय कमाल झाली काही तुम्हाला ऐकू येईल हा एकदा मी बसमध्ये प्रवास करत असताना एका म्हातारीने मला जागा दिली म्हातारीला मी मन बसण्यासाठी जागा दिली मला आजी बस म्हणलं इथं म्हातारीला बरं वाटायला पाहिजे होतं गर्दीमध्ये 4 वाजता महाराजांनी जागा दिली त्या म्हातारीने माझ्याकडे बघितलं मला म्हणते हे महाराज वय पलकड म्हणलं जा द्या म्हातारी वयवृद्ध आहे झालं पलकड मला म्हणते मुडद्या होईना पलकड म्हणलं अरे काय कमाल झाली म्हणलं ह्या म्हातारीची हा तिला जागा दिली मला वाईट वाटलं बरं का बाबा मला वाईट वाटलं पण मित्र माझा सोबत मित्र होता प्रकाश महाराज आमचे महाराज ए म्हातारे तुला कळतंय का ग महाराजांनी तुला बसण्यासाठी जागा दिली ना तिला वाईट वाटायला पाहिजे होतं ती म्हणती जागा दिली असं गाडी काय त्याच्या वा वा बघा बरं आणि मी किती म्हणलं तुम्हाला भजन करा म्हणजे तुम्ही भजन करणारे सांगा बरं मी तुम्हाला किती म्हणलं कथेले या येताना का तुम्ही हा येताना का येताना नाही येताना येणार तुम्ही नाही का ते मित्र म्हणते महाराज म्हणते ए म्हातारे अगं ते बाप काढला महाराजाचा तुला महाराजांनी जागा दिली तुला कळतंय का म्हणे हा तुला कळतंय का ते महाराज आहेत ना ती म्हातारी म्हणते असतील महाराज मला काही चुलीत घालायचे का अरे असं बोलणं जर असेल तर खरं सांगा मला आनंद वाटला असेल का मला वाटतंय अशा बोलण्याने मला नाही कोणालाच आनंद वाटणार नाही असं हा पंची पंख बिना हाथी दंत बिना वैसे पुरुष हरिनाम बिना सुमिरन कर ले हो मेरे मना तेरे बीती उम्र हरि नाम बिना श्री राम जय राम जय जय राम 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 श्री राम जय महाराज म्हणतात निघे माझी वाचा तुटी महालाभ फुकासाठी आणि जर नामस्मरण करत राहिलो तर